पुलोदचं सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी म्हणायची असा सवाल आज धनंजय मुंडेंनी केलेला आहे। पुरंदर तालुक्यामध्ये सासवडमध्ये आज धनंजय मुंडे यांची सभा झाली, त्यात त्यांनी हा सवाल केलेला आहे। 2017ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित मी सांगू शकतो असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। पुरंदरचं सरकार स्थापन केलं, किती वेळ का आली, त्याला संस्कार म्हणायचे। आणि आता जे दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं, आमच्या सारख्या असंख्य जणांनी केलं। ते लोकशाहीचा निर्णय होता, आम्ही सगळ्यांनी केलं। ती मात्र गद्दारी। 2014 मध्ये जे केलं ते मात्र संस्कार आहेत। दादानी जे केलं ती मात्र गद्दारी आहे। 2017ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारखेसहित, उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित, कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो। मी दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होतं, संस्कार। आम्ही काय केलं, गद्दार। अहो, पुलोदच्या संस्कारामध्ये भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ नव्हता, जनता पार्टी होती। एस.एम. जोशींच्या नेतृत्वाखाली एस.एम. जोशींनी शरद पवार साहेबांपुढे प्रस्ताव ठेवला की आपण गव्हर्नमेंट बनवूया। कोण? जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी नाही, जनसंघ नाही। ज्यांनी RSSचं सदस्यत्व सोडलं होतं, आशू अडवाणी, मला सगळं म्हणजे मला मिनिस्टर्स पण आठवतात, उद्धवराव पाटील। तेव्हा माहीत नसताना कोणी अधिकचं बोलू नये, इतिहास आधी जाणून घ्यावा, पानं वाचावीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।